आपकी अदालतमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आरोप आहे की सीएम म्हणून यांचे दुहेरी मापदंड आहे. रेखाजी असं म्हणतात ना की कावळा बसायला आणि फांदी तुटायला. तुमच्याबद्दल म्हटलं जातं की मुख्यमंत्री बनताच केजरीवाल मागे लागले. ते म्हणतात तुम्ही त्यांच्या शीश महलाबद्दल खूप बोलत होता, पण आता तुमच्यासाठी एक खूप मोठा राजमहाल तयार होत आहे. जी व्यक्ती जे रामलीला ग्राउंडच्या आंदोलनातून निघाला, मी खुर्ची नाही घेणार, मी निवडणूक नाही लढणार, मी गाडी नाही घेणार, मी बंगला नाही घेणार आणि त्याच्यानंतर जे 80 करोड जनतेच्या घामाच्या कमाईच्या पैशाने आपल्यासाठी पर्सनल स्वतःच्या यूजसाठी एक घर बनवतात आणि जिथे करोडो रुपयांचे पडदे असतात, करोडो रुपयांचं तुमचं बाकी सामान असतं, आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही करता आणि जनता जेव्हा त्यावर प्रश्न विचारते, एक एक असं घर ज्यांचे कधी गेटचे दरवाजे कधीच कुणासाठी उघडले नसतील, कुणी एक जण आत जाऊ शकत नव्हतं. ती त्यांच्या पर्सनल यूजची गोष्ट होती. परंतु आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीच्या नात्याने ज्या काही माझ्याकडे सुविधा आहेत, त्या दिल्लीच्या जनतेच्या आहेत. आज जर मला 4 महिने मुख्यमंत्री बनून झाले आहेत, तर मी माझ्या घरातून, माझ्याकडे जर जागा नसेल, तर मी माझ्या गल्लीत टेबल खुर्ची लावून बसते आणि हजारो लोक दररोज तिथूनच मी त्यांची सुनावणी करते. तर आजपर्यंत मला सरकारकडून कुठलाच सरकारी आवाज मिळालेला नाही. परंतु जर आज जो आवाज मला दिला जातोय, तो सुद्धा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये क्वचितच कुठल्यातरी मुख्यमंत्र्यांनी घेतला असेल, की एक जागा जिथे LGच्या 4th ग्रेडचा एम्प्लॉई बसत असेल. संपूर्ण दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आवासच्या नावाने काहीच नव्हतं. माझ्यासाठी खूप सोपं होतं की ते मुख्यमंत्री आवास होतं. मी गेले असते आणि तिथे राहिले असते. परंतु मी नकार दिला की नाही, या शीश महालामध्ये मी जाऊन राहणार नाही. मला सरकार कुठला तरी आवास, कारण जनता जे हजारो लोक तुम्हाला भेटायला येतात त्यांना अटेंड करण्यासाठी देतील, तर मी तिथे राहीन. अदरवाईज मी नाही राहणार. आज एक घर जिथे दररोज तुमचं पब्लिक डीलिंग होऊ शकतं, सकाळ संध्याकाळ जेव्हा लोक येतात, ते मला दिलंय आणि माझं घर सगळ्यांसाठी उघडं आहे बाबा. तुम्ही कधीही येऊ शकता, येऊन बघा. केजरीवाल साहेबांच्या इथे तर कोणी जाऊ शकत नव्हतं, परंतु हो, त्या दिल्लीच्या गेल्या तुमच्या होत्या आपल्या स्वाती मालीवाल मुख्यमंत्रीकडे. त्यांना भेटायला तिकडे. हो मग तुमच्या लक्षात येतंय ना की ते जे होतं ते जाणं तसं किती खतरनाक होतं. परंतु मी सगळे, माझ्याकडे तर केवळ दिल्ली नाही, उलट दिल्ली NCR मधून सुद्धा जेव्हा लोक येतात, तर आमचं घर, आमचं ऑफिस, जिथे कधीच आधीची सरकार असताना कुणी जाऊ शकत नव्हतं, त्या सगळ्यांसाठी खुलं आहे. मुख्यमंत्री तुमची आहेत, माझा वेळ तुमचा आणि माझं घर सुद्धा तुमचंच आहे. आता बघा, जे तुमच्या घराविषयी 28 जूनला PWDचं एक टेंडर निघाला आहे, ज्यामध्ये लिहिलंय की मुख्यमंत्र्यांचं जे घर बनेल त्यामध्ये 24 AC असतील, 5 स्मार्ट टीव्ही असतील 9-9 लाख रुपयांचे, 3 मोठे झुंबर लागतील, 115 लाईट्स लागतील, 23 सीलिंग फॅन्स लागतील, 6 गीझर असतील, हाय क्वालिटी RO असेल, 10 फ्लड लाईट्स असतील, ॲडव्हान्स CCTV असेल आणि टॉप क्लास इंटरनेट. सर, मी उद्याच माझं ऑफिस सुरू करते. मी तुम्हाला आमंत्रण देते की तुम्ही नक्की या आणि या सगळ्या गोष्टी ज्या माननीय आम आदमीचे पार्टीचे नेता सांगतायत ते नक्कीच चेक करा. मी एक गोष्ट नक्कीच सांगू इच्छिते. ते लोक ज्यांनी भ्रष्टाचाराची पराकाष्ठा दिल्लीमध्ये केली, ते लोक ज्यांनी दिल्लीचं इतकं नुकसान केलं आणि दिल्लीवाल्यांनी तरी सुद्धा त्यांना 10 वर्षांचं इतकं क्लिअर कट मॅन्डेट दिलं आणि आज जर ते येऊन दिल्लीचं माहोल खराब करत असतील, दिल्लीच्या लोकांना मिसगाईड करत असतील, आज आमच्या घरामध्ये म्हणजे जे वाटत होतं त्यांच्या डोरमॅट जितक्याचे आहेत तितक्याचं माझं संपूर्ण घर आहे, तितक्यांचे त्यांचे डोरमॅट आणि पडदे लागले होते. तर आज ते असं म्हणतील, माझ्यावरती आरोप लावणं त्यांना शोभा देत नाही. तर एवढंच सांगायचंय की बागवान ने भी न जाने कैसे कैसे शौक पाल रखे हैं, फूलों के गमलों में कांटे संभाल रखे थे. इस सियासत में तो चित भी उनकी, पट भी उनकी, हमने क्या बेवजह सिक्के उछाल रखे हैं. तो बात नहीं करेंगे.
अत्यंत ट्रान्सपरंट आहे माझं आयुष्य. कोणीही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कुठेही मला शोधू शकता. मी काही त्यांच्यासारखी गुप्त मीटिंग्स करत नाही. माझ्याजवळ 100 मोबाईलचा साठा नाहीये, की आज पकडलो गेलो तर मोडेन ते तोडेन. एक नंबर आहे, एक घर आहे. जनता सांगेल तिथे राहीन, नाहीतर कुठेतरी मनामध्ये राहीन. आज सुद्धा रस्त्यावर राहते. जनतेमधून 1-2 प्रश्न आणखी घेऊ शकतो आपण? हे जे केजरीवालजींनी त्यांच्या वेळी जो एक शीश महाल तयार केला होता आणि त्याच्यामध्ये चांगले पैसे सुद्धा लागलेत, आता तुम्ही त्याचं काय कराल? बरोबर आहे. अगदी महिलांसारखं बोललात. नक्कीच माझं हेच आयोजन आहे, की तो जनतेचा पैसा होता, जो तिथे वाया घालवला गेला. प्रयत्न माझा हा असेल, की त्यांच्यासाठी मी असा निर्णय घ्यावा, की तो जो पैसा आहे, तो पुन्हा खजिन्यात यावा आणि त्याचा जनतेचा लाभ व्हावा. काम होईल. तुम्ही जर तिथे राहिला असतात तर काही नुकसान नसतं झालं. झोप नसती लागली मला. ते दिसत राहिलं असतं, की कसे लोक त्रासलेले आहेत आणि केजरीवाल साहेब इथेच राहून निर्धास्त होते. ते पडदे सुद्धा उघडत नसायचे. जनतेचा आवाज त्यांच्या कानापर्यंत जातच नव्हता. ते आपल्या घराच्या 4 भिंतीमध्ये बसून राहायचे. मला तर आज सुद्धा त्यांच्या पार्टीचे सुद्धा एम-एल-ए येऊन म्हणतात, की आम्ही हे सचिवालय कधी पाहिलंच नाही, की इथे सीएमचं ऑफिस सुद्धा आहे. तर आज ते सचिवालय, आज ते सगळे ऑफिसेस, हजारो लोकांच्या येण्या-जाण्याचा रस्ता बनलेत, ज्या अशा गल्ल्या होत्या, जिथे लोकांच्या येण्या-जाण्याला निषेध होता. आणखी एक प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये लोकांना येण्या-जाण्याचा प्रॉब्लेम होत आहे. तो आहे तुम्ही जी बंदी घातली आहे जुन्या गाड्यांवर. बरेचसे असे लोक आहेत जे रिटायर्ड आहेत, ज्यांच्याजवळ त्यांच्या आयुष्याची संपत्ती ती एक गाडीच आहे. वृद्ध लोक आहेत, कधी बँकेत जातात किंवा पोस्ट ऑफिसात जातात, कधी लागलं तर डॉक्टरकडे जातात. आता या वयामध्ये ते कुठून नवीन गाडी विकत घेतील आणि जुनी गाडी कुठे स्क्रॅपमध्ये विकतील? रजतजी, दिल्लीचं दुर्भाग्य हेच आहे, की आज देशाची राजधानी असून सुद्धा जगाच्या चित्रामध्ये दिल्लीला सगळ्यात पॉल्युटेड सिटी घोषित केलंय. आणि ही इथल्या आधीच्या सरकारांनी ही जबाबदारी कधीच निभावली नाही, की दिल्लीमध्ये राहणाऱ्यांसाठी शुद्ध हवेचा प्रबंध करावा. असं काहीतरी काम करावं ज्याने पोल्युशन संपेल, कमी होईल. आणि वर्षानुवर्ष जेव्हा ह्या गोष्टी चालत राहिलेल्या, जेव्हा दिल्ली गॅस चेंबर बनली, मग त्याला ग्रीन कॅपिटल बनवायला हवं होतं. मग त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर कोर्टाने निर्णय घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर एन-जी-टीने ऑर्डर द्यायला सुरुवात केली. त्यानंतर सी-ई-ए, क्यू-एमने आपली पुस्तकं उघडली, की आम्ही दिल्लीचं भलं करू. सगळ्यांनी आपापल्या ऑर्डर काढल्या आणि ही जी ऑर्डर आहे, की 15 वर्षापेक्षा जुनी गाडी जर तुमची असेल, तिला पेट्रोल मिळणार नाही. हा सरकारचा आदेश नाहीये. हा सन्माननीय कोर्टाचा आदेश आहे, एन-जी-टीचा आदेश आहे, सी-ए-क्यू-एमचा आदेश आहे. आणि मला स्वतःला ही गोष्ट माहिती आहे. मला स्वतःला असं वाटतं, की हे योग्य नाही. आणि मी दिल्लीच्या जनतेला संपूर्णपणे आश्वस्त करते, की त्यांचा विचार, त्यांचं विजन आणि त्यांच्या अधिकारांची बाब मी स्वतः प्रत्येक प्लॅटफॉर्मवर मांडू. भले ते कोर्ट असो, भले ते एन-जी-टी असो आणि भले प्रशासन असेल. मी दिल्लीच्या जनतेबरोबर अन्याय होऊ देणार नाही. आता बघा, किती सारे लोक आहेत जे व्हिडिओज पोस्ट करतायत, लिहित आहेत, वृत्तपत्रांमध्ये लिहित आहेत. ते म्हणतायत की 82 लाख रुपयांची मर्सिडीज खरेदी केली होती. आता मला 2.5 लाख रुपयांमध्ये विकावी लागत आहे. कुणी म्हटलं की माझी एक गाडी होती जी केवळ 70,000 किलोमीटर चालली होती. मी तर चालवलीच नाही गाडी आणि ती सुद्धा मला विकावी लागत आहे. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि अशा हजारो केसेस आहेत, जे लोक आज सुद्धा, माझे स्वतःचे वडील गाडी ठेवत होते ओकेजनली, की चला आता लग्नाला वगैरे जाऊ तेव्हा चालवू, आणि स्वतः स्कूटरवर जात होते ऑफिसला. तर असे हजारो कुटुंब, मिडल क्लास फॅमिली आहेत, जे गाडी ओकेजनली यूज करतात आणि बरोबर सुद्धा आहे. सरकारचं काम न करण्याच्या कारणामुळे जो आदेश दिला गेलाय त्याचे परिणाम जनतेला
नाही भोगायला लागले पाहिजेत. आणखी पॅरामीटर्स असू शकतात. आणि हा कुठला न्याय आहे की दिल्ली एनसीआर पेट्रोल देऊ शकतो आणि दिल्ली नाही देऊ शकत, तर ते अर्धा किलोमीटर बाहेर जाऊन पेट्रोल नाही घेऊ शकत का? सरकारने कधी या मुद्द्याला रिप्रेझेंटच केलं नाही. ते स्वतःचं त्यांचे ॲक्सेप्टन्स आहे. हे स्वतःच मागचं सरकार केजरीवाल साहेबांनी हा जो गाड्यांचा स्क्रॅप करण्याचा आदेश स्वतः बनवला त्यांनी. मागील 1.5 वर्षापासून इथे स्क्रॅप करत होते ते गाड्या आणि अशा उचलून घेऊन जातात जसं काही एकदम कुठली तरी रेड केली आणि तिथे जातात, त्यांच्या गाड्या उचलतात आणि दुसऱ्या दिवशी समजतं की स्क्रॅप झाल्या. हे दिल्लीच्या जनतेबरोबर वारंवार अन्याय होतोय. काम सरकार करत नव्हतं आणि झेलावं लोकांना लागत होतं. परंतु आता होणार नाही असं. आता नाही होणार. दोन्ही गोष्टी करेन मी. मी काम सुद्धा करेन जनतेच्या हितासाठी आणि अन्याय झेलू सुद्धा देणार नाही. आवाज उठवेन, परखडपणे उठवेन. पण दिल्लीच्या आधीच्या मुख्यमंत्री आतिशी सिंग त्या तर असं म्हणतायत की 62 लाख गाड्या आहेत ज्यांच्यावर ऍक्शन होईल, ज्या बदलाव्या लागतील. तर बीजेपी वाल्यांनी नवीन गाड्या बनवणाऱ्यांकडून चांगला पैसा घेतलाय, हे देणगी बरोबर आहे. घेतलीये. हे जे डोकं चालतं ना, हे त्यांचंच चालायचं. ते पूर्ण दिवस बसून हेच ब्रेनस्टॉर्मिंग करायचे. काय करायचं? म्हणजे दे आर सच अ गुड ॲक्टर. त्यांच्या ॲक्टिंगला तोड नाही. ते केजरीवाल साहेब 2 नंबरचा फालतूचा शर्ट घालून येणार, 42 येतो तर 44 घालणं, हे छोटे. त्या मुख्यमंत्री आतिशीची डबल चेअर लावण्या मी तर भरत आहे. ते रामजी गेलेत वनवासात, जेलमधून येतील. म्हणजे नाही येत बाबा मला. मला नाही येत या सगळ्या गोष्टी. तुम्ही जे करू शकत होता असा इतिहास सांगा. जिथे 2 खुर्च्या लावून मुख्यमंत्री बसला असेल, की ते रामजी येतील जेलमधून तर मग बसतील. तुम्ही या गोष्टी बोलत आहात. तुम्हीच तर सगळं काही केलेलं आहे. आम्ही तर 4 महिन्यांपासून आहोत साहेब. तुम्हाला जेव्हा वारंवार कोर्ट लाथाडत होतं, की पॉप्युलेशनवर काम करा, पॉप्युलेशनवर काम करा, तेव्हा तुम्ही काही केलं नाही. तुम्ही केवळ ऑड इव्हन करत बसले. त्यांनी पोल्युशन संपलं ऑड इव्हनने. तेव्हा लोकांना त्रास झाला. आज जेव्हा तुम्ही केलेले कारनामे जनता भोगते, तेव्हा तुम्ही ट्विट करून सांगताय हे होतंय, ते होतंय. परंतु मी त्यांना तरीसुद्धा विश्वास देते. चिंता नका करू. दिल्लीच्या जनतेचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि मी करणार. तुम्ही म्हणताय की पोल्युशनसाठी त्यांनी काहीच केलेलं नाही. ते तर असं म्हणायचे की मी एक असं केमिकल बनवलं आहे, चाऱ्यावर टाकलं तर ते लगेच संपून जाईल. मी सांगू तुम्हाला, मी जेव्हा बजेट वाचायचं होतं, तेव्हा मी विचारलं बाबा अधिकाऱ्यांना बोलावून, की काय-काय काम झालंय? तर मी म्हटलं, "त्या चाऱ्यावर औषध होणार होतं, त्याचं काय झालं?" केजरीवाल साहेब खूप गाणं गात होते टीव्हीवर, चाऱ्यावर औषध बनवतोय म्हणून. म्हणतात, "हो, ते औषध बनू शकलं नाही." परंतु मी म्हटलं, की "एवढा प्रचार केला त्याचा, किती खर्च केला होता प्रचारावर?" तर म्हणतात, "ते 80 करोड झाले होते फक्त." म्हणलं, "औषध तर तयार केलं?" म्हणतात, "ते नाही जमलं." म्हणजे जी गोष्ट तयारच नाही त्यासाठी 80 करोडचा खर्च, हं. जे काम झालं नाही त्यासाठी असं एक एक्झाम्पल नाहीये. एक शॉपिंग फेस्टिव्हल करण्याची योजना आखली त्यांनी, शॉपिंग फेस्टिव्हल करूयात. तर त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंटवर म्हणजे त्या शॉपिंग फेस्टिव्हलच्या ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च केला जवळ-जवळ 27-28 करोड रुपये. नंतर मी बघितलं कधी झालं हे? म्हणे झालंच नाही हे. म्हणजे ते लोक केवळ बोलणार सर. ते तुम्ही करू देत नव्हतात ना बीजेपीचे हो. लोक. आम्हीच तर हुशार होतो, की त्यांचा शीश महल बनवू देत होतो आणि काम नव्हतो करू देत. आम्ही त्यांना भ्रष्टाचाराचं दारूनीती बनवून दिली. एकाबरोबर एक आम्हीच अलाउड केलं होतं, की तुम्ही करा, परंतु बाकी कामं करू देत नव्हतो. जे त्यांनी करायचं होतं ते सगळं करायचे ते आणि जे नव्हतं करायचं ते एल-जीकडे, पी-एमकडे आणि बाकी लोकांकडे आता द्यायचे बघा, ते लोक. जसं पोल्युशनसाठी ते म्हणायचे की आम्ही सुद्धा ढग बनवून त्यातून पाऊस पाडू इच्छित होतो. इट्स कॉल्ड नाही. आर्टिफिशियल क्लाउड, ज्याबद्दल आज तुमचं सरकार बोलत आहे. तर आम्हाला तर करू दिलं नाही आणि हे स्वतः करतायत. हो, ही गोष्ट तर खरी आहे. नक्कीच, की जे त्यांना करायचं होतं, आम्ही खूप साऱ्या जागी थांबवलं. आम्ही दिल्लीचं नुकसान करण्यासाठी थांबवलं. आम्ही दिल्लीच्या जनतेच्या आशेची गळचेपी करण्यापासून थांबवलं. जिथे-जिथे ते भ्रष्टाचार करत होते, त्या सगळ्या अड्ड्यांवर छापा मारण्याचं काम सुद्धा केलं. तर दिल्लीच्या जनतेच्या वेदना समजून आम्ही जे जेव्हा केलं ते दिल्लीच्या जनतेला माहिती आहे आणि तुम्ही भ्रष्टाचार करण्यासाठी कधी काय-काय केलं ते सुद्धा जनतेसमोर आहे. तेव्हाच तर हा निर्णय झालाय. नाहीतर काय कारण होतं हे निर्णय घेतील?
तुम्ही शाळांमध्ये भ्रष्टाचार केले, तुम्ही औषधांमध्ये भ्रष्टाचार केले, हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार केले, प्रत्येक जागी तर भ्रष्टाचार केले. हे केजरीवाल म्हणतायत की मोदीजींनी वचन दिलं होतं, जिथे झोपडी तिथे घर. पण रेखा गुप्तांच्या राज्यामध्ये जिथे झोपडी तिथे मैदान. दिल्लीचं दुर्भाग्य बघा तुम्ही. 27 वर्ष त्या सरकारांनी राज्य केलं. 15 वर्ष काँग्रेसने, 10 वर्ष, 12 वर्ष केजरीवाल साहेबांनी, ज्यांनी कायम हा प्रयत्न केला की गरीब गरीबच राहावा. त्याला कधीच कुठल्या सुविधा दिल्या जाऊ नयेत, कुठलं घर दिलं जाऊ नये. 50,000 फ्लॅट बनून तयार उभे होते. केंद्र सरकारने बनवले की गरीब माणसाला देऊन टाका. ते खंडर झाले. करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट संपली, परंतु कधी गरिबाला दिलेच नाहीत. हे मोदीजी होते की जे म्हणाले की तुमच्या झोपड्यांच्या बदल्यात घर देऊ, चांगलं घर देऊ आणि द्यायला सुरुवात केली. आज ज्या घरांबद्दल ते बोलतायत, तुम्ही मला सांगा, या जनतेने मला सांगावं की ज्या लोकांना घरं दिली गेली आहेत, झोपड्यांना, त्यांच्याकडून ती घरं रिकामी केली गेली नाहीत का? ज्या एजन्सीज, ज्या लँड ओनिंग एजन्सी आहेत, त्या रिकाम्या केल्या गेल्या की नाही? किंवा मग जे लोक रेल्वे लाईनच्या एकदम ट्रेनच्या रुळावरतीच राहतायत, सिक्युरिटी थ्रेट आहेत, सिग्नल दिसून येत नाही, जर त्यांना कोर्टाच्या ऑर्डरने सन्मानाने दूर केलं जावं असा आदेश असेल, तर त्यांना दूर केलं जाणार नाही का? तुम्ही दिल्लीच्या झोपड्यांना, झोपडीवाल्यांना वारंवार घाबरवून त्यांना मिसगाईड करून हे सांगू इच्छित आहात की बाबा तुमचं घर तुटतंय, जेव्हा हे पहिलं सरकार आहे ज्यांनी लोकांना, झोपडीवाल्यांना घर देण्याची गोष्ट केली. आणि आज सुद्धा मी अटळपणे सांगू इच्छिते, झोपडीत राहणारे जे की एक पॅरामीटर आहे सर, मला सांगायचंय, एक पॅरामीटर 2015 मध्ये बनलं, जे स्वतः आम आदमी पार्टीच्या सरकारने बनवलं की बाबा 2015च्या आधी जे दिल्लीमध्ये येऊन राहिले ते लोक, त्यांना घर दिलं गेलं पाहिजे. तर आज त्या पॅरामीटरच्या आत जे लोक येतायत, त्यांचे रजिस्ट्रेशन, त्यांना घरं दिली जातायत. तर जे लोक त्यातून उरलेत, जे तुम्हीच लोकांनी ठरवलंय, तर ते लोक म्हणतात की बाबा आमचं सुद्धा घर असलं पाहिजे. तर एकतर तुमच्याकडे 2 पद्धती आहेत की तुम्ही बनवलेली पॉलिसी चुकीची होती, आम्ही ती पॉलिसी बदलावी आणि असं म्हणावं की जे 2 महिन्यांमध्ये आलेत त्यांना सुद्धा घर देऊ कारण ते टॅक्स पेयर आहेत. तर ते आम्हाला विचारतील की आम्ही टॅक्स देतो आणि तुम्ही लोक काल आलेल्या व्यक्तीला सुद्धा देत आहात, 15 वर्षाआधीच्यांना सुद्धा देत आहेत आणि 40 वर्षाआधीच्यालाही देत आहेत. कुठेतरी थांबावं लागेलच. आम्हाला पूर्णपणे, पारदर्शकपणे दिल्लीचा जो प्रत्येक व्यक्ती जो झोपडीमध्ये राहतो त्याला चांगल्या सुविधा, चांगलं घर आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचंय. त्या गरिबाचं मूल सुद्धा चांगल्या वातावरणात शिकावं, वाढावं आमचा प्रयत्न आहे. कुठल्याही रूपात बेकायदेशीरपणे कुठल्याही झोपडीला तोडलं जाऊ नये हाच आमचा आदेश आहे. रेखाजी, मी खूप सारे गरीब लोकांचे व्हिडिओज पाहिले ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलत आहात. अशोक विहारचे, वजीरपूरचे. ते असं म्हणतायत की रात्री 3 वाजता डिमॉलिशन झालं. आमची दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टामध्ये डेट होती. आम्हाला स्टे मिळू शकत होता, परंतु उडवून टाकल्या. हे बघा, तुम्ही ज्या जेलरवाली गोष्ट सांगताय की अशोक विहारबद्दल बोलताय, एक 1675 घरं बनवून त्या झोपडीमध्ये राहणाऱ्यांना स्वतः प्रधानमंत्रीजींनी चावी दिली, स्वाभिमान अपार्टमेंटमध्ये. त्या झोपडीमध्ये जितकी कुटुंब राहत होती आणि जितके त्यातले एलिजिबल होते, त्या सगळ्यांना घरं देण्यात आली. असे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये नव्हते येत अशी 200-250 कुटुंब उरली आणि त्यांना वारंवार कोर्टाने वारंवार लँड ओनिंग एजन्सी DDAने नोटिसेस दिल्या की कृपया तुम्ही या जमिनी रिकाम्या करा, कारण तुम्हा लोकांना फ्लॅट्स देण्यात आले आहेत, ते सुद्धा लाखो रुपयांचे फ्लॅट एकेका व्यक्तीला, म्हणजे एकदम असे दिले गेले की तुम्ही यामध्ये राहा येऊन. जर त्यानंतर काही लोकांनी त्यांना मिसगाईड केलं आणि ते तिथून गेले नाहीत आणि एजन्सी आपली कारवाई करत असेल, तर यामध्ये सांगा, त्यांना चुकीचं म्हणायचं की त्यांना चुकीचं म्हणायचं, कोर्टाला चुकीचं म्हणायचं. कोर्टामध्ये ते गेले, कोर्टाने स्टे नाही दिला. तर त्यानंतर काय करू शकतो तुम्ही किंवा आम्ही? ज्या लोकांना द्यायचंय, आज सुद्धा मी म्हणते की त्यांना द्यायचेच आहेत आणि मी सिरियसली त्यांच्यासाठी एफर्ट्स करते. वारंवार ती जी 50,000 घरं आहेत, सरकारद्वारा बनवलेली केंद्राच्या फंड्सने, त्यांना सुद्धा आम्ही व्यवस्थित करतोय, म्हणजे ते देता येतील. नवीन घरांची सुद्धा योजना करतोय. कुठल्या सरकारने केलं? केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे आजचे सरकार करतंय. मी ते केजरीवाल यांचा व्हिडिओ बघितला ज्यामध्ये ते पब्लिकला सांगत होते की 40 लाख झोपडीवाले आहेत दिल्लीमध्ये. जर हे सगळे रस्त्यावर उतरले तर रेखा गुप्ताला त्यांची आजी आठवेल. आजी तर मला आठवतेच. का? कारण केजरीवाल साहेब जेव्हा दिल्ली सोडून गेले ना,
ते इतका गोंधळ घालून गेलेत, त्यांनी पूर्णपणे ही तयारी करून ठेवलीये, की बाबा दिल्लीला विकसित करताच येणार नाही. जोपर्यंत ते होते, त्यांनी ना पोल्युशनवर काम केलं, त्यांनी ना कचऱ्याच्या ढिगावर केलं, ना त्यांनी कधी इन्फ्रास्ट्रक्चरवर. केवळ दिल्लीच्या लोकांना त्यांनी फ्रीबीज दाखवली, पाणी विजेच्या गोष्टी करत राहिले. एक फ्लायओव्हर, एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर, एक डेव्हलपमेंटल काम त्यांच्याद्वारे कधी दिल्लीमध्ये केलं गेलं नाही. आज जेव्हा मी या गोष्टी बघते, इतकी गुंतागुंत करून तुम्ही सांगता, तुम्ही सांगा ना त्या व्यक्तीला, की बाबा तुम्हाला असे घर दिले जाते ते त्याच्यापेक्षा चांगल्या सुविधा तुम्हाला कुठून मिळतील. तुमची इच्छा आहे की गरिबाने तिथेच राहावं, त्याच्या आयुष्यामध्ये कधी प्रकाश येऊच नये आणि त्यामुळेच तुम्ही त्याला भडकवत आहात. तर दिल्लीची जनता इतकी मूर्ख नाहीये. या झोपडीतही हुशार लोक राहतात, त्यांना माहितीये त्यांना काय करायचंय आणि कुणाबरोबर राहायचंय. तर केजरीवाल साहेब तुम्ही प्रयत्न करू नका आणि करून तरी बघा की 40 लाख लोक तुमच्यासाठी येतात की त्यांना त्यांच्या योजनांवर काम करणाऱ्या, त्यांना सुविधा देणाऱ्या सरकारबरोबर येतात. ते तर असं म्हणत होते, की तेच झोपडीवाले आहेत ज्यांच्या घरामध्ये निवडणुकीदरम्यान बीजेपीचे नेता जाऊन रात्री राहत होते. त्यांना आपलं म्हणत होते, रात्र त्यांच्या घरी घालवत होते. आता त्याच झोपड्या तुटतायत तर त्यांना वाचवायला कोणी येत नाहीये. आज सुद्धा तेच आहे. तुम्ही जर 4 झोपड्यांना दिल्लीच्या 675 क्लस्टरशी कंपेअर केलं तर साहेब असं नाही होणार. आज संपूर्ण दिल्लीमध्ये 675 क्लस्टर आहेत. ॲक्शन कितीवर झालेत? केवळ 4 वर. त्यामधल्या 3 वर कोर्ट केस होती आणि 1 ची लँड ओनिंग एजन्सी ज्यांनी त्यांना ऑलरेडी घरं दिली होती त्यांनी रिकामी केली. या 4 व्यतिरिक्त दिल्लीमध्ये कशावरही कुठलीच ॲक्शन घेतली नाही. तुम्ही त्यांच्यावर म्हणजे कुंभकर्ण आहेत आपले केजरीवाल साहेब. 6 महिने पंजाबमध्ये राजकारण करत राहिले तेव्हा त्यांना दिल्लीची आठवण आली नाही. त्यांना नाही माहीत की या 4 महिन्यांमध्ये दिल्ली तिथे पुढे गेलीये. परंतु आज जशी संधी मिळाली, निवडणूक पंजाबची संपली तर लगेच उडी मारून आले आणि मग म्हणतायत झोपडीवाल्यांची बाब सांगायला लागले. मग त्यांच्याबद्दल अरे इतकी वर्ष तुम्ही होते, तुम्हाला सरकार चालवण्याची पूर्ण संधी मिळाली. एका तरी झोपडीवाल्याला तुम्ही घर दिलं का? तुम्ही मला सांगा, कोणीही झोपडीवाल्याने येऊन सांगावं की मला केजरीवाल सरकारने घर दिलं? एकही मिळणार नाही सर. आजचं सरकार लाखो लोकांना घर देण्याची योजना बनवतंय आणि सिरियसली त्यावर काम करतंय. तुम्ही असं म्हणताय, की दिल्लीमध्ये जे लाखो लोक झोपड्यांमध्ये राहतायत त्यांना तुमचं सरकार, केंद्र सरकार पक्की घरं देतील आणि जिथे झोपडी आहे तिथेच घर देतील? 100%, 100%. हे बघा, हा अनेक वर्षांचा बॅकलॉग आहे. वेळ नक्कीच लागेल. परंतु निश्चिंत होऊन तुम्हाला कुठेच कुणीही अडवत नाही. तुम्ही तुमच्या जागी राहा. उलट पहिल्यांदा आपल्या सरकारने ते काम केलं जे कधीच कुणी केलं नाही. 700 करोड रुपयांचं बजेट मी ठेवलं यासाठी की झोपड्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. 700 करोड रुपये कशासाठी? की त्यांचे नाले, रस्ते, शौचालय, स्नानघरं. आज सुद्धा झोपड्यांमध्ये उघड्यावर अंघोळ करतात महिला. आज सुद्धा त्यांना टॉयलेटला जाण्यासाठी घाण शौचालय यूज करावं लागतं. कधीच चिंता केली नाही. माफ करा, ना केजरीवाल साहेबांनी ना त्यांच्या आधीच्या पण ते सरकारने. सगळे लोक वोट तर केजरीवालजींनाच देतात. हे बघा, तुमचं मूल त्याला नाही माहीत की बरोबर काय आणि चूक काय. तुम्हालाच शिकवावं लागतं. हळूहळू त्याच्या लक्षात येतं की माझे जे आई वडील आहेत तेच माझ्यासाठी योग्य विचार करतात. तर विचार करणारी, योग्य काम करणारी पार्टीज त्यांना कधी मिळाल्याच नाहीत. आज जेव्हा ते बघतात माझी गल्ली बनतेय, माझं शौचालय बनतंय, माझ्या मुलांसाठी पार्क बनतंय, स्कूल उभं राहतंय, तेव्हा त्यांना जाणवतं की याच्या आधी मी कुठल्या अंधारात होतो. कधी माझ्यासाठी कोणी हे केलंच नाही. आज जी फॅसिलिटी मला मिळते, आधी का नाही मिळाली? आज जर 700 करोड रुपये सरकार बजेटमध्ये ठेवू शकतं, काम करू शकतं, तर आधीच्या सरकारने का नाही केलं? ही गोष्ट तर त्यांच्या सुद्धा लक्षात येते. जनतेमधून प्रश्न घेऊयात आपण. केजरीवालजींनी आपल्या ऑफिसमध्ये भीमराव आंबेडकरांचा आणि भगतसिंगांचा फोटो लावला होता. ते तुम्ही हटवले होते आणि त्यावरच आतिशीजींनी प्रोटेस्ट केला होता. तर हे खरं आहे का? हे बघा, ही जी पार्टी आहे ना, ही आंदोलनाची पार्टी आहे. आंदोलनातून आलेली. रामलीला मैदानातून जेव्हा स्वतः सरकारमध्ये होते तेव्हा सुद्धा धरण्यावर बसायचे. मुख्यमंत्री असून केजरीवाल साहेब आणि जलमंत्री असून आतिशीजी धरण्यावर बसलेले जगाने पाहिलेत. तर ही तर सुरुवातीपासूनच अपक्ष पार्टी राहिली आहे. तर आता जसं त्यांनी सांगितलं की आता हे लोक सत्तेत आलेत, आता आम्ही लोक अपक्ष काय करणार? आता धरणं आंदोलन करायचंय. आता ऑफिस माझं. मी ठरवायचंय की मला फोटो पुढे लावायचा आहे की मागे लावायचा आहे. माझ्या पाठीच्या मागे बाबासाहेबांचा फोटो, भगतसिंगचा फोटो, मी त्या फोटोजला इथे घेऊन इथे लावले माझ्या भिंतीवर.
आणि अरे, मुख्यमंत्र्यांनी फोटो काढून टाकले. मग ते मी त्या सगळ्यांना बोलावलं. या तुम्ही. खोलीत बसवून चहा पाजला. मी म्हटलं, "मॅडम, फोटो तिकडे नाही, तिकडे आहेत." "अच्छा, फोटो इथे लावले." मी तर मला वाटतं समोर असले पाहिजे म्हणजे नमस्कार करेन. मग यामध्ये काय हरकत आहे? "ओ हो, हो." मग माझ्या खोलीमधून उठून बाहेर गेले. पुन्हा पाटी उचलली. "होऊ देणार नाही, होऊ देणार नाही." ते ते फोटो काल सुद्धा तिथेच होते, आज सुद्धा तिथेच आहेत. सगळं काही तसंच आहे. परंतु ही तुमची श्रद्धा आहे, की कुणाला तुम्ही पाठ दाखवून बसता आणि कुणाला समोर ठेवून बसता. हे तर तुमचं पण माझ्या असं आहे मते की राईट आहे. काही हो, आतिशीजी तुम्हाला आठवतच राहतात. त्या मला येऊ दे, नाही येऊ दे, त्यांना माझी आठवण येतेच. त्या संपूर्ण दिवस एक सर्व्हेलन्स कॅमेरा लावून माझ्यावर बसतात. आज रेखा कुठे गेल्या? आता काय करतायत? मग माझी सकाळी आठवण काढतात, की तुम्ही या घटनेवर ट्विट नाही केलं. मग मी ट्विट करते. मग मला आठवण करतात, की तुम्ही ते तिकडे नाही गेलात. मग मी म्हणते, "ठीक आहे." मग त्या म्हणतात, "ते करायचं होतं ना, तुम्हाला हे द्यायचं होतं." "हो, आत्ता देते." तर शी इज माय फ्रेंड. त्या माझी खूप काळजी घेतात आणि जितकी मी स्वतःची काळजी घेत नाही, त्यापेक्षा त्या माझी जास्त घेतात. तर मी थँक्स म्हणू इच्छिते.